नमस्कार. आतापर्यंत आपण 1 ते 9 पर्यंत संख्या कशा लिहायच्या ते शिकलो. या व्हिडिओमध्ये आपण 10चे गट कसे बनवावे आणि स्थानिक मूल्य संकल्पना कशी शिकवावी ते पाहूया. NCERTद्वारे नमूद केल्याप्रमाणे स्थानिक मूल्याबद्दल कोणते विषय आहेत ते पाहूया. गणितातील मूलभूत क्रियांवर काम करत असताना दशांश प्रणाली खूप महत्त्वाची आहे. दशांश प्रणाली शिकताना स्थानिक मूल्याची कल्पना महत्त्वाची असते. म्हणूनच हे आवश्यक आहे की शिक्षकांनी हे हळूहळू आणि पुरेसा वेळ घेऊन शिकवावे. चला तर मग पाहूया की ते कसे करायचे. इयत्ता दुसरी किंवा पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील मुलांनी 1 ते 99 पर्यंत वाचायला आणि लिहायला शिकले पाहिजे. त्याचप्रमाणे तिसऱ्या वर्गातील मुलांना 3 अंकी संख्या वाचायला आणि लिहायला यायला हवे. NCERTचे असे म्हणणे आहे की चौथ्या आणि 5व्या वर्गाच्या मुलांना वेगाने वाचन, लेखन आणि गणिताच्या मूलभूत गणना करण्यासाठी 4 अंकी आणि 5 अंकी संख्यांची माहिती असावी. आता जशी ही मुले स्थानिक मूल्ये शिकतात आणि जेव्हा ती मोठ्या संख्या वापरायला लागतात तेव्हा ती अमूर्त दिशेने वाटचाल करतात. त्यांची अमूर्त संख्यांमध्ये हरवून जाण्याची शक्यता असते. चौथी आणि 5वीच्या मुलांना जेव्हा मोठी संख्या दिली जाते तेव्हा त्यांना हे माहीत असावे की प्रत्येक संख्येचे एक परिमाण असते. ते कसे केले जाते? येथे जेव्हा आपण त्यांना TLM वापरून शिकवतो तेव्हा ते नेहमी लक्षात ठेवतात की प्रत्येक संख्येचे एक परिमाण असते. बरोबर? म्हणूनच अध्यापनासाठी आपण TLM वापरणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संख्यांचा विस्तार करणे, विस्तारित रूपात संख्या लिहिणे यातून ते स्थानिक मूल्यांविषयी अधिक शिकू शकतात. उदाहरणार्थ संख्या 3457. जेव्हा मुले ही संख्या पाहतात तेव्हा त्यांना 3 हा अंक दिसतो. 3457 मध्ये 3 हा अंक आहे. हा अंक 3 काय आहे? अंक 3चे परिमाण 3000 आहे. हे मुलांना नेहमी माहिती असले पाहिजे. त्यांनी हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. हेच आपले ध्येय आहे. इतकेच नाही तर मोठ्या संख्येची तुलना करत असतानाही 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्यांची तुलना करताना जर ते स्थानिक मूल्याच्या संकल्पनेबद्दल स्पष्ट असतील तर त्यांच्याकडून चुका होण्याची शक्यता कमी आहे. याच प्रकारे वगळून केलेली मोजणी. त्यांना वगळून केलेली मोजणी आणि विविध संख्यात्मक प्रकार देखील शिकवले पाहिजेत. जसे जसे वरच्या वर्गात ते जातात, संख्यांचे जटिल प्रकार शिकतात. स्वतःचे संख्यात्मक नमुने तयार करण्यास सुरुवात करतात. ते मजेशीर पद्धतीने स्वतःच्या कृती तयार करतील. आपण त्यांना हे करण्यास प्रोत्साहन द्यावे. अंक, संख्या आणि स्थानिक मूल्य शिकवण्याकरिता जी महत्त्वाची TLM साधने मी वापरली आहेत ती म्हणजे पाया 10ची ठोकळे, पिवळे चौकोनी तुकडे, निळे दंडगोल, हिरव्या चकत्या आणि एक लाल घन आहे. आता यांचा उपयोग कसा करावा ते पाहू. हे पिवळे चौकोनी तुकडे आहेत. हे निळे दंडगोल, हिरव्या चकत्या आणि लाल घन आहेत. ही संकल्पना अबॅकस वापरून देखील शिकवली जाऊ शकते. अबॅकसमध्ये हा अबॅकस स्टँड आहे आणि अबॅकस रिंग आहेत. पिवळ्या रिंग्ज, निळ्या रिंग्ज, हिरव्या, लाल आणि पांढऱ्या रिंग्ज आहेत. कृपया तुम्ही हे पिवळे चौकोनी तुकडे, निळे दंडगोल, हिरव्या चकत्या आणि लाल घन पहा. येथे रंगांचे साधर्म्य आहे. आता आपण निरीक्षण करूया.
मी हे नंतर तपशीलवार समजून सांगेन. अजून एक TLM म्हणजे खेळातील पैसे आहेत. यामध्ये आपल्याकडे विविध प्रकारच्या 2000 रुपये, 1000 रुपये, 10 रुपये, 50 रुपये आणि 1 रुपयाची चलने आहेत. या वेगवेगळ्या प्रकारच्या नोटा आहेत. स्थानिक मूल्यांबद्दल शिकवताना आपण 5 रुपये, 2 रुपये, 50 रुपये किंवा 2000 रुपये वापरत नाही. हे शिकवताना आपण त्यांना बाजूला ठेवू. मुलांना याची गरज नाही. त्यांना 1 रुपये, 10 रुपये, 100 रुपये आणि 1000 रुपयांच्या नोटांची आवश्यकता आहे. आपण फक्त याच नोटा वापरू. कदाचित तुम्ही विचारू शकता की 1000 रुपयाची नोट आता चलनात नाही, तरीही आपण ती का वापरत आहोत? कारण स्थानिक मूल्यांच्या संकल्पनेत आपल्याला त्याचा संदर्भ देऊन उपयोग करायचा आहे. येथे खेळातील पैसे शिकवताना आपण त्या नोटेचा वापर करू. तुम्ही मुलांना हेही सांगू शकता की 1000 रुपयाची नोट पूर्वी वापरात होती. दुसरे शिकवण्याचे साधन म्हणजे स्थानिक मूल्यांच्या पट्ट्या. जर तुम्ही लक्ष देऊन पाहिले तर कळेल की यामध्येही पाया 10च्या ठोकळ्यांप्रमाणेच वेगवेगळे रंग आहेत. येथे पिवळा, निळा, हिरवा आणि लाल रंग पाहू शकतो. आपण या सामग्रीचा वापर शिकवण्यासाठी कसा करावा ते पाहू. त्याचप्रमाणे आपण फासे देखील वापरू शकतो. तेच फासे जे आपण लुडो खेळताना वापरतो. फासा हे देखील एक विशेष साधन आहे. आपल्याकडे पिवळे, निळे, हिरवे, लाल आणि पांढरे फासे आहेत. आपण त्यांची विशेषता या व्हिडिओमध्ये शिकू. आपण या सर्वांना ज्याला स्थानिक मूल्य चटई म्हणतात त्यावर वापरू. याला स्थानिक मूल्य चटई म्हणतात. इथे आपण 1, 10, 100 आणि 1000 ची स्थाने पाहू शकतो. येथे वेगवेगळे स्तंभ बनवलेले आहेत. याला स्थानिक मूल्य तालिका किंवा स्थानिक मूल्य चटई म्हणतात. जे रंग आपण पूर्वी पाहिले तेच रंग आपण येथे वापरू शकतो. पिवळा रंग, निळा रंग, हिरवा रंग आणि लाल रंग येथे दर्शवले आहेत. आतापर्यंत मुलांनी 1 ते 9 पर्यंतचे अंक लिहायला आणि वाचायला शिकले आहे, बरोबर? परंतु 9 नंतरच्या तोंडी संख्या देखील शिकवल्या आहेत. त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार ते शिकले आहे. आता आपण एक कृती करूया. त्यांना काही पिवळे चौकोनी तुकडे द्या. ते मोजायला सांगा. 1, 2, 3, 4, 5. येथे आपल्याकडे 5 पिवळे चौकोनी तुकडे आहेत. मी त्यांना आणखी काही पिवळे चौकोनी तुकडे देईल. जेव्हा मी त्यांना हे देते ते 10 पेक्षा जास्त आहेत. त्यांनी ते मोजू शकतात का हे पाहू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. यानंतर देखील ते मोजू शकतात. 11, 12, 13, 14, 15 आणि 16. आपल्याकडे 16 आहेत. इथे किती पिवळे चौकोनी तुकडे आहेत? आपल्याकडे 16 पिवळे चौकोनी तुकडे आहेत. मी तुम्हाला आणखी एक कृती करून दाखवू का? या कृतीसाठी आपण निळा दंडगोल वापरू. त्यांना निळ्या दंडगोलासमोर क्रमाक्रमाने पिवळे तुकडे मांडायला सांगू. ते किती ठेवू शकतात ते पाहू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. त्यांनी ते बरोबर ठेवले आहेत का? त्यांना तपासा. जवळजवळ समान आहे, बरोबर? याचा अर्थ हे 10 पिवळे चौकोनी तुकडे मिळून एका निळ्या दंडगोलाच्या बरोबरीचे आहेत. एक निळा दंडगोल बरोबर किती? याला 10 म्हणतात. निळा दंडगोल म्हणजे 10 आहेत. हे 1 आहे
आणि हे 10 आहेत. आपल्याकडे किती पिवळे चौकोनी तुकडे होते? 16, बरोबर. मोजण्यासाठी ते खूप जास्त होते. त्यांना पाहताच मला कळाले होते की ते खूप जास्त आहेत. आता आपण 10चे गट किंवा संच बनवूया. मी हे एकके बाजूला ठेवते. 10 पिवळ्या ठोकळ्यांऐवजी मी एक निळा दंडगोल घेते. आता आपल्याकडे किती आहेत ते पाहू. हे 10 आहेत. 11, 12, 13, 14, 15, 16. पूर्वीसुद्धा आपल्याकडे 16 होते. आता आपण 10 एककांची जागा बदलली आणि एक निळा दंडगोल घेतला, तरीही आपल्याला समान उत्तर मिळाले. आता हे आपण दुसरे TLM वापरून दाखवू. आपण संख्या रेषा वापरू. इथे 10चे गट तयार करू. या संख्या रेषेत आपल्याकडे पांढरे आणि लाल गट आधीच बनलेले आहेत. जरी हे गट आधीच बनलेले आहेत, तरीही आपण मुलांना परत मोजणी करून दाखवू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे 10 आहेत, बरोबर. इथे एक गाठ पाडा आणि एक क्लिप लावा. आता आपण इथेपर्यंत मोजूया. आपल्याकडे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. एकूणच येथे 10 अधिक 9 मिळून 19 मणी आहेत. जर संख्या 23 असेल तर 10चा आणखी एक संच बनवा. तिथे आणखी एक क्लिप लावा आणि इथे 3 एकके मोजा. मग मी मुलांना विचारेल की इथे 10चे किती गट आहेत? 1 10, 2 10, म्हणजेच 10चे 2 संच आणि 3 एकके. तर 10, 20 आणि 3 सर्व मिळून 23 मणी आहेत. आपण जे आत्तापर्यंत मोजणीद्वारे शिकले आहे ते आता त्यांना 10चे गट बनवून कसे करावे ते शिकवत आहोत. आपण हे TLM स्थानिक मूल्य शिकवण्यासाठी वापरत नाही. हे फक्त इथपर्यंतच वापरले जाते. पूर्वी चर्चा केल्याप्रमाणे पिवळे चौकोनी तुकडे आणि निळे दंडगोल वापरून मी त्यांना काही संख्या दाखवेन. संख्या समजा 18. आपल्याला 18 दाखवायचे आहेत. तर आपण 18 चौकोनी तुकडे वापरू शकतो किंवा आपण एक दंडगोल व 8 चौकोनी तुकडे यांचा गट वापरून दाखवू शकतो. आपल्याकडे येथे 10 आहेत. 15, 16, 17 आणि 18. हे स्थानिक मूल्य चटईवर देखील दाखवले जाऊ शकते. मी 8 पिवळे चौकोनी तुकडे इथे ठेवत आहे, जिथे ते चटईवर दाखवले आहेत. चटईवर जिथे निळ्या रंगाचा दंडगोल दाखवला आहे तिथे मी हे ठेवत आहे. आपल्याकडे एक निळा दंडगोल आणि 8 एकके आहेत, बरोबर. म्हणून हे सगळे 18 झाले. हे अशा प्रकारे दाखवता येते. आता आपण दुसरी संख्या घेऊया, संख्या 21. आपण ही यामध्ये कशा प्रकारे दाखवू शकतो? पहिल्यांदा त्यांना 21 पर्यंत मोजण्यास सांगा. नंतर त्यांना पिवळे तुकडे आणि निळ्या दंडगोलांसोबत मांडणी करण्यास सांगा. मग त्यांना समजेल की 21 मध्ये 2 निळे दंडगोल आहेत आणि एक पिवळा घन बाकी आहे, बरोबर. म्हणून 2 निळे दंडगोल इथे ठेवूया आणि एक पिवळा घन इथे ठेवूया. आपण 1 ते 9 पर्यंत कसे लिहायचे ते शिकलो आहोत. आपल्याला माहीत आहे की मुलांना संख्यांची मोजणी करता येते.
मला येथे एक प्रश्न पडला आहे. आपण 1 ते 9 पर्यंत लिहितो. जेव्हा आपण संख्या लिहितो तेव्हा त्याच प्रकारे का लिहितो? सांगा बरे मला. आपण याबद्दल विचार केला आहे का? आता 5. आपण 5 असे का लिहितो? आपण याला 5 का म्हणतो? याच प्रकारे आपण 8 असे का लिहितो? आपण याबद्दल विचार केला आहे का? तर हे असे आहे. आपल्या शिक्षकांनी आणि अगदी पालकांनीही आपल्याला ते असे शिकवले आहे, म्हणून आपण ते त्या प्रकारे लिहित असतो. आपल्याकडे याचे काही दुसरे उत्तर आहे का? हे एक चिन्ह आहे असे आपण म्हणतो. 1 ते 9. 1, 2, 3, 4, 5, 6. आपण त्यांना हे शिकवले आहे. 7, 8, 9. ही सगळी चिन्हे आहेत आणि ती अशा प्रकारची आहेत. 0 देखील एक चिन्ह आहे. आपण त्यांना मोजणी शिकवली आहे. 9 नंतर 10, 11, 12 आहे. 10 लिहिण्यासाठी आपण 1 आणि 0 असे का लिहितो? आपण ते चिन्ह परत एकदा लिहित आहोत. आपण शून्याचा पुनर्वापर का करत आहोत? आपण त्याशिवाय इतर कोणतेही चिन्ह वापरू शकलो असतो, बरोबर? त्याऐवजी आपण एखादा तारा किंवा इतर कोणतेही चिन्ह वापरू शकलो असतो. आपण फक्त शून्यच का वापरले? आपल्याला बरीच उत्तरे मिळतील. हे असे आहे. 1 आणि 0 म्हणजे 10 आहे. हे स्थानिक मूल्य आहे. होय, यालाच आपण दशांश प्रणाली देखील म्हणू शकतो. दशांश प्रणालीमध्ये आपण 10ला 1 आणि 0 असे लिहितो, बरोबर? परंतु जर दशांश प्रणाली हा शब्द आपण मुलांसमोर वापरला तर तो त्यांच्यासाठी कठीण आहे. भविष्यात त्यांना योग्य असलेल्या त्यांच्या सर्व गणितांसाठी दशांश प्रणाली शिकावी आणि वापरावी लागेल. परंतु आत्तापर्यंत त्यांनी चिन्हाचे पाठांतर केले आहे आणि यापुढे त्यांना या चिन्हांचा वापर कसा करायचा हे माहीत असले पाहिजे. त्यासाठी त्यांना या संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. त्यांना हे पण माहिती असायला हवे की 10 किंवा 20 मध्ये त्यांचा पुनर्वापर का केला गेला. त्याचा पुनर्वापर केला गेला नंतर 11, 12 चालू राहतील. 19 नंतर 20. 20 मध्ये 2 आणि 0 आहे. हे असे आहे. जर आपण हे एका गोष्टीच्या रूपातून सांगितले तर मुलांना लवकर समजेल. दशांश प्रणाली ही आपल्या सर्वांना माहिती असलेली पद्धत आहे. चला तर मग मुलांना हे एका कथेच्या माध्यमातून शिकवू. चला प्रयत्न करू. आपण असे केल्यामुळे त्यांनी कमी चुका केल्या आणि त्यांना ही संकल्पना चांगल्या प्रकारे समजली तर आपल्याला समाधान मिळेल. मुलांना सण खूप आवडतात, बरोबर? आणि त्यांना उत्सवांबद्दल खूप आकर्षण असते. म्हणून आता आपण त्यांना माहिती असलेल्या एका सणाविषयी बोलूया. मी त्यांना एक कथा सांगेल. मी ती थोडक्यात सांगेल, परंतु तुम्ही वर्गात विस्तृतपणे सांगू शकता. मुलांना त्याबद्दल प्रश्न विचारू शकता आणि त्याला आणखी छान बनवू शकता. एका गावात एक मोठा उत्सव होता. गावातील सर्व मुले त्या उत्सवाला आपल्या मित्रांना घेऊन जातात. तेथे किती मुले गेली बरे? तुम्ही सांगू शकता का? तर 12 मित्र उत्सवात जातात. 12 मित्र उत्सवात आनंदाने जातात. जर तुम्ही त्यांना विचारले की उत्सवात तुम्ही काय पाहिले तर मुले आनंदाने उत्तर देतील. नंतर काय झाले? उत्सव संपला. कारण संध्याकाळ झाली. जेव्हा उत्सव सुरू होता तेव्हा त्यांनी खूप मिठाई आणि खेळणी खरेदी केली. ते खूप खेळले. घरी परतताना त्यांच्या गावाला जाणारी बस चुकली. घरी पोहोचण्यासाठी दुसरी कोणतीही व्यवस्था नव्हती. आता मग काय करावे असा त्यांना प्रश्न पडला. ही लहान मुले आहेत. 6वी, 7वी किंवा 8वीची मुले आहेत. ते आता काय करतील? मग त्यातील एक जण म्हणतो, येथे माझे एक काका राहतात. त्यांचे घर एका रस्त्यावर आहे. तो खूप खास रस्ता आहे. त्या रस्त्यावरील घरांमध्ये कुणीही राहू शकते.
त्यासाठीच ती घरे बांधली गेली आहेत. त्या घरात त्यांच्या अनेक खोल्या आहेत. माझ्या वडिलांनी मला सांगितले होते. आपण तिथे जाऊया का? ते सर्वजण होकार देऊन एकत्रितपणे त्या रस्त्यावर जातात आणि पहिल्या घरात प्रवेश करतात. ही लहान मुले आहेत, बरोबर? त्यामुळे त्यातील काही जण चालत जातात, काही जण धावतात, काही जण हळूहळू चालतात, काही अल्पाहार घेण्यासाठी थांबतात आणि नंतर इतर मित्रांमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतात. अशा प्रकारे ते जातात. पहिल्यांदा त्यातील 5 जण सर्वात आधी धावत जातात. ते पुढे जातात आणि घराचा दरवाजा ठोठावतात. आपण त्या घराचे चित्र काढूया का? ते या घराचा दरवाजा ठोठावतात. तेव्हा एक काका बाहेर येतात आणि त्यांना विचारतात, काय झाले? आपल्याला काय हवे आहे? घरासमोर एक फलक होता. एकक काका. मुले म्हणतात, एकक काका, एकक काका, आम्ही आमच्या गावाकडे जाणारी बस चुकलो. असं वाटते की तुमच्या घरात बरीच जागा आहे. आम्ही इथे राहू शकतो का? काका त्यांना विचारतात, तुम्ही किती जण आहात? तुम्ही किती जण आला आहात? 5 मुले आला आहात, बरोबर? 1 2 3 4 5 मुले आली, बरोबर? या 5 जणांना येथे जागेची आवश्यकता आहे म्हणून ते विचारतात. काका म्हणतात, माझ्या घरात 9 खोल्या आहेत, पण प्रत्येक खोली लहान आहे, खूप लहान. एका खोलीत फक्त एकच जण राहू शकतो. मी एका खोलीत एकापेक्षा अधिक जणांना ठेवणार नाही. तुम्हा सर्वांना एकटेच राहावे लागेल, ठीक आहे का? ते म्हणतात, ठीक आहे, काही समस्या नाही काका. ते 5 मुलांना 9 खोल्यांकडे घेऊन जातात. 1 2 3 4 5. ते त्यांच्या खोल्यांमध्ये प्रवेश करतात. मग काय होते? तिथे आणखी काही मुले आहेत. 5 जण आधी पोहोचले आहेत आणि आणखी काही पोहोचायची आहेत. दारावर परत एकदा कुणीतरी ठोठावते, काका, कृपा करून आम्हाला देखील राहायला जागा द्या. तुम्ही किती जण आहात? आम्ही 4 जण आहोत. माझ्या घरात आणखी 4 खोल्या आहेत. 1 2 3 4 खोल्या आहेत, म्हणून तुम्ही सुद्धा राहू शकता. 9 खोल्या आहेत आणि प्रत्येक खोलीत 1 जण राहू शकतो, म्हणून काका त्यांना राहण्याची परवानगी देतात. 1 2 3 4. आता 9 खोल्या 9 मुलांनी भरलेल्या आहेत. सर्व खोल्या भरल्या आहेत, म्हणून घर पूर्ण भरले आहे. आता दुसरा एक मुलगा येतो आणि दरवाजा ठोठावतो. एकक काका म्हणतात, अरे, तुला उशीर झाला. माझ्याकडे एकही खोली रिकामी नाही. सर्व खोल्या भरल्या आहेत. तू एक काम कर, पुढच्या घरी जा. ते माझ्या भावाचे घर आहे. त्याच्या घरात खूप मोठ्या खोल्या आहेत. ते घर खूप मोठे आहे. त्याच्याकडे जा आणि त्याला विचार. तो मुलगा तिथे जातो आणि दरवाजा ठोठावतो. जेव्हा तो तेथे जातो, त्या घरातील काकाचे नाव काय असेल बरे? दशक काका. एकक काकाच्या पुढच्या घरी दशक काका राहतात. सर्वजण त्यांना प्रेमाने 10 म्हणतात. हा मुलगा त्यांच्याकडे जातो आणि विचारतो, कृपया मला राहण्यासाठी जागा द्याल का? इतर सर्वजण बाजूच्या घरात राहत आहेत, फक्त मी शिल्लक आहे. काका म्हणतात, अच्छा, तर फक्त तू शिल्लक आहेस. माझ्या घरात खूप मोठ्या खोल्या आहेत. माझे घर मोठे आहे. मी तुला जागा देऊ शकतो. तुम्ही किती जण आहात? काका, मी एकटा आहे. काका म्हणतात, मी एकाला जागा देत नाही. माझ्या घरात खूप मोठ्या खोल्या आहेत आणि एका खोलीत 10 लोक राहू शकतात. मी प्रत्येक खोलीत 10 पेक्षा एकही कमी ठेवत नाही, कारण ती एक मोठी खोली आहे. जेव्हा 10 लोक असतात तेव्हाच मी देतो. म्हणून तू आणखी काही मित्रांना घेऊन ये आणि मग मी तुला जागा देऊ शकेन, ठीक आहे? तो मुलगा विचार करू लागतो. त्या घरात 9 जण आहेत. जर मी त्यांच्यात सामील झालो
तर आपण 10 जण होऊ. म्हणून तो तिकडे जातो. तो त्याच्या सर्व मित्रांना म्हणतो, कृपा करून माझ्यासोबत पुढच्या घरी चला. आता 9 मित्र जे एकक काकाच्या घरात राहत होते ते बाहेर येतात आणि सर्व 10 जण मिळून दशक काकाच्या घरी जातात. काका म्हणतात, 10ही जणांना मी एकच खोली देईल. सर्व मित्र एकाच खोलीत राहण्यास तयार होतात. ते सर्व या खोलीत राहतात. कृपया लक्षात घ्या की आपण अद्याप ते 10 म्हणून लिहिले नाही. आपण फक्त 10 मुले एकत्र असल्याचे दर्शवितो. सर्व 10 जण या खोलीत राहतील. या दशक घरात किती खोल्या भरलेल्या आहेत? एक खोली भरली आहे. मी हे लिहित आहे. एककाच्या घरात कोण आहे? कुणीच नाही. ते रिकामे आहे. म्हणून मी येथे 0 लिहिले. तर दशक काकाच्या घरात आपल्याकडे 10 जण आहेत आणि एक खोली भरली आहे. तर एकक काकाच्या घरात कोणीही नाही, म्हणून तिथे 0 आहे. सर्व मिळून हे 10 आहेत. हे मी अशा प्रकारे लिहिले. एकक स्थानी 0 आणि दशक स्थानी 1. अशा प्रकारे एका कथेतून तुम्हाला हे त्यांना शिकवायचे आहे. आता इतर दोघे पोचले. चला तर मग कथा पुढे नेऊया. आता या मुलांना कुठे ठेवावे? एकक काकांच्या घरात. हे दोघे एकक काकांच्या घरात राहतील. दशक काकांच्या घरात एक खोली भरलेली आहे आणि एकक काकाच्या घरात 2 खोल्या भरलेल्या आहेत. म्हणून आपण 12 असे लिहितो. जर आपण कथा चालू ठेवली तर आपण शतक काकांचे घर बनवू शकतो. तुम्ही तुमची सृजनशीलता आणि कल्पना वापरून कथा सुरू ठेवू शकता. ते तुमच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून आहे. शतकांचे काका, हजारांचे आजोबा अशी पात्रे तयार करून तुम्ही कथा चालू ठेवू शकता. एकदा का मुलांना संकल्पना समजली की मग मुले ती कृती स्वतः करतात. इथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की एकक काकांच्या घरात 9 खोल्या आहेत आणि प्रत्येक खोलीत एक व्यक्ती राहू शकते. दशक काकांच्या घरातील एका खोलीत 10 जण राहू शकतात. त्यापेक्षा कमी नाही आणि जास्तही नाही. प्रत्येक खोलीमध्ये 10 जण असले पाहिजेत. अशा 9 खोल्या आहेत. शतक आजीच्या घरात मोठ्या खोल्या आहेत ज्यामध्ये एका खोलीत 100 जण राहू शकतात. ती खूप मोठी खोली आहे. त्या घरात सुद्धा फक्त 9 खोल्या आहेत. अशा प्रकारे ही कथा चालू राहते. आता हे आपण दार्शनिकरित्या कसे मांडू शकतो? कथा सांगितल्यानंतर आपल्याला हे प्रतिनिधित्व रूपात लिहायचे आहे. आपण हे प्रतिनिधित्व रूपात कसे लिहितो? पहिले हे एकक काकांचे घर आहे, नंतर दशक काकांचे घर आहे आणि आता आपल्याकडे शतक आजींचे घर सुद्धा आहे. या प्रकारे आपल्याकडे हजारांचे घर पण असेल. आपल्याकडे किती जण होते? तेथे 12 मुले होती. याचा अर्थ दशकाच्या घरात, इकडे पहा, दशकाच्या घरात एक खोली भरलेली आहे. आपण 10 कसे लिहायचे हे शिकलो आहोत. त्यामुळे आपण त्याचे प्रतिनिधित्व अशा प्रकारे करू शकतो. एककाच्या घरात 2 आहेत. आता येथे एक खोली भरली आहे आणि येथे 2 खोल्या भरलेल्या आहेत. म्हणून सर्व मिळून 12. अशा प्रकारे आपण एका कथेद्वारे हे शिकवू शकतो. इथे निरीक्षण करण्यासाठी एक मुद्दा आहे. म्हणून मुले आनंदाने शिकतील आणि ही कथा लक्षात ठेवतील. पण कधी-कधी असे होते की त्यांच्या मनात शंका येते, असे घर कुठे असते का ज्यामध्ये एका खोलीत फक्त एकच जण राहू शकतो? इतक्या लहान खोल्या असू शकतात का? अशा प्रकारचे प्रश्न नक्कीच येऊ शकतात. म्हणून तुम्ही स्वतःहून एक चांगली खात्री पटवून देणारी कथा तयार करू शकता. आता इथे काही मणी आहेत. असे समजा की ते मणी वेगवेगळ्या रंगाचे आहेत. तुम्ही 10 मणी एकत्र वापरून एक रिंग तयार करू शकता किंवा एक मणी वेगळा घ्या आणि 10 मण्यांचा एक गट तयार करा आणि त्यातून एक रिंग तयार करू शकता. अशा 10 मणी एकत्र जोडल्या तर तुम्ही
एक बांगडी बनवू शकता. या प्रकारे अंगठी, बांगडी किंवा रिंग तयार करू शकता. तुमची कल्पनाशक्ती वापरून एक कथा तयार करा किंवा एक डबा घ्या, असा डबा ज्यामध्ये 9 विभाग आहेत, लहान लहान विभाग, किंवा एक दुसरा डबा घ्या ज्याचे मोठे विभाग आहेत. अशा प्रकारे तुम्ही तुमची कल्पनाशक्ती वापरू शकता. जेव्हा तुम्ही कथा सांगता तेव्हा मुले आनंदाने आणि लवकर शिकतात, हे खरे आहे. आपण कथेतून मुलांना स्थानिक मूल्यांची ओळख करून दिली. याचप्रमाणे संख्या 23 स्थानिक मूल्य चटईचा वापर करून आपण ही संख्या कशी मोजू शकतो ते पाहू. 23 मध्ये आपल्याकडे 2 दशके आणि 3 एकके आहेत. आता आपण येथे 2 दशके ठेवूया आणि येथे 3 एकके ठेवूया. अशा प्रकारे आपण त्यांना वेगवेगळ्या संख्या मोजण्यास शिकवू शकतो. नंतर या क्रमांकाचे प्रतिनिधित्व त्यांना समजावून सांगता येईल. हे चौरस रेखांकित वहीमध्ये प्रतिनिधित्व पद्धतीने कसे लिहावे ते आता पाहू. एका कथेतून आपण स्थानिक मूल्यांबद्दल शिकलो. तीच कथा आपण प्रतिनिधित्व अवस्था वापरून घेण्यासाठी शिकवू शकतो. मुलांशी संवाद करत असताना त्यांना फळ्यावर या खोल्या काढण्यास सांगा. पहिले घर हे एककाचे आहे. आता पहिले घर हे एककाचे आहे म्हणून आपण एकक लिहितो. नंतर ते दशकांचे आहे म्हणून आपण त्याला दशक लिहितो. येथे किती दशके आहेत? आपल्याकडे 2 दशके आहेत. एक दशक, दुसरे दशक. आपल्याकडे किती एकके आहेत? 23 मध्ये 3 एकके आहेत. येथे या 9 चौकोनांपैकी तुम्ही कुठेही लिहू शकता. क्रमाक्रमाने लिहावे अशी आवश्यकता नाही. जर काही मुलांनी क्रमाक्रमाने लिहिले तर तेही बरोबर आहे, किंवा एखाद्या मुलाने एक येथे लिहिले व दुसरे येथे तर तेही बरोबर आहे. त्याचप्रमाणे लिहित असताना 23 आपण या प्रकारे लिहितो. पहिल्यांदा आपण दशक स्थानी लिहितो आणि नंतर आपण 3 एकके लिहितो. परंतु बऱ्याचदा प्रश्न सोडवताना आपण एकक स्थानांची मोजणी आधी करतो. कधीकधी आपण पहिल्यांदा एकक का लिहावे आणि आपण दशक का लिहू शकत नाही यावर विवाद होतात. एकदा का आपल्याला हे कळाले की किती दशके आहेत आणि किती एकके आहेत, त्यानंतर लिहिताना आपण कोणत्याही प्रमाणे लिहू शकतो. त्यात चुकीचे काहीही नाही. येथे आपण संख्यांचे प्रतिनिधित्व करत आहोत. बेरीज आणि वजाबाकी करताना याचा वापर कसा करायचा हे आपण नंतर पाहू. येथे ही संख्या कोणत्याही प्रकारे लिहिली जाऊ शकते. फक्त संख्येचे परिमाण हे बरोबररित्या मांडले गेले पाहिजे. आता आपण 23 लिहिले आहे. आपण पुस्तकात हे लिहिलेले पाहिले आहे. आता याला या सारणीमध्ये कसे रूपांतरित करायचे ते पाहू. हे एककाचे स्थान आहे आणि हे दशकाचे स्थान आहे. एककाच्या स्थानी आपल्याकडे 3 आहे आणि दशकाच्या स्थानी आपल्याकडे 2 आहे. आपण ते 20 लिहित नाही तर आपण ते 2 असे लिहितो आणि एकक स्थानी तेथे 3 आहे. अशा प्रकारे आपण 23 लिहितो. आता आपण 23 ठोस, प्रतिनिधित्व आणि अमूर्त स्वरूपात लिहिले आहेत. या तीनही रूपांमध्ये आपण मुलांना शिकवले पाहिजे असे आमचे मत आहे. इयत्ता 1 आणि 2च्या मुलांना आपण 1 ते 99 पर्यंतच्या संख्या अशा प्रकारे शिकवू शकतो. आता आपण पुढे पाहू. हे पिवळे चौकोनी तुकडे
एकके आहेत. जर आपण 10 एकके सोबत ठेवली तर त्यांची बेरीज 10 होते. हे आपण आत्ताच शिकलो. ही दशके आहेत. जर आपण अशा 10 दशकांचा एक गट तयार केला तर आपल्याला काय मिळेल? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8, 9 आणि 10 दशक इथे आहेत. जर आपण 10 दशके एकत्र ठेवली तर ती याच्या समान आहेत का? हो, बरोबर. म्हणून आपण मुलांना ही दशके हिरव्या चकतीवर ठेवण्यास सांगू शकतो. त्यांना ही कृती करण्यास सांगा. ते आनंदाने सहभागी होतील. ही 10 दशके मिळून एक शतक तयार होते. या हिरव्या चकतीला एक शतक म्हणतात. जर तुम्ही लक्षपूर्वक निरीक्षण केले तर तुम्हाला असे कळेल की या हिरव्या चकतीचा एक चौकोन हा एका एककाच्या बरोबर आहे. येथे तसे 100 चौकोन आहेत. या दंडगोलामध्ये 10 चौकोन आहेत म्हणून हे एक दशक आहे. जेव्हा असे 10 दंडगोल यांचा एक गट तयार होतो तेव्हा एक शतक बनते. त्याचप्रमाणे आपण 10 शतके एकत्र ठेवली तर काय होईल? चला पाहूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. येथे 10 शतके आहेत. जर आपण या सर्वांची बेरीज केली तर ती कशाच्या बरोबर होईल? ती या लाल घनाच्या बरोबर होईल. पहा, ते या लाल घनाच्या समान आहे. म्हणजेच 10 शतके हे 1000च्या बरोबर आहेत. ही दशांश प्रणाली म्हणून ओळखली जाते. 10 म्हणजे दशांश. आपण येथे एककापासून सुरुवात करून 10चे गट तयार करतो. एकक, दशक, शतक आणि हजार यांचे गट तयार होतात. एकक, दशक, शतक आणि हजार अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने 10चे गट तयार करण्यास दशांश प्रणाली म्हणतात. आता वेगवेगळे TLM वापरून आपण वेगवेगळ्या संख्या तयार करू. आपण त्यांना या स्थानिक मूल्य चटईवर ठेवू. आपण त्यांना वहीमध्ये कसे लिहायचे हे देखील पाहू. त्यांना अमूर्तपणे कसे लिहायचे ते शिकू. आता तिसऱ्या इयत्तेतील मुलांना 3 अंकी संख्या शिकायच्या आहेत. तुम्ही मला एक संख्या द्या. 246. ठीक आहे. 246 मध्ये आपल्याकडे किती शतके आहेत? तेथे 2 शतके आहेत. 246 मध्ये किती दशके आहेत? 1, 2, 3, 4. 4 दशके, बरोबर. 2 शतके. तेथे किती एकके आहेत? 6 एकके आहेत. मी त्यांना स्थानिक मूल्य चटईवर मांडले आहे. ठीक आहे. जर मुलांचा गोंधळ झाला असेल तर त्यांना ही स्थानिक मूल्य चटई दाखवा. येथे चित्रे सुद्धा आहेत. येथे लाल घन आहे, हिरवी चकती आहे, निळा दंडगोल आणि पिवळे तुकडे आहेत. त्यांना हे दाखवा आणि जिथे हिरव्या चकतीचे चित्र आहे तिथे या चकत्या ठेवण्यास सांगा. जिथे 10 लिहिले आहे त्यांना तिथे 10चे निळे दंडगोल ठेवण्यास सांगा. आता आपण ही तंतोतंत कृती वेगळे TLM वापरून करू. आणखी एक TLM म्हणजेच खेळातील पैसे आहेत. खेळातील पैशांचा वापर करून कशा प्रकारे आपण मोजणी करू शकतो ते पाहू. 246. खेळातील पैशांमध्ये कोणतीही गुंतागुंत नाही. मुलांना खेळातील पैसे खूप आवडतात. 200 रुपये, 40 रुपये, 1, 2, 3, 4, 5, 6. जेव्हा आपण यांच्याबद्दल बोलतो तेव्हा आपण हे पैसे मोजण्यासाठी वापरत नाही, तर हे केवळ संख्या मोजण्यासाठी वापरतो. जर मुले यांना 200 रुपये, 40 रुपये असे म्हणत असतील तर ते चुकीचे नाही. त्यांना तुम्ही थांबवू नका. त्यांना शिकवताना आपण विचारू शकतो की येथे किती आहेत? 1 100, 2 100, 1 दशक, 2 दशक, 3 दशक आणि 4 दशक. 246. अशा प्रकारे आपण त्यांना दाखवू शकतो. इथे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की
हे फक्त शिक्षकांना करण्यासाठी नाही. शिक्षकांनी फक्त हे फळ्यावर लिहू नये, तर त्यांनी मुलांना त्यांच्या वहीवर लिहिण्यास सांगावे. काही वेळेस इयत्ता 3री व 4थीच्या मुलांना 9चा चौकोन बनवणे कठीण वाटू शकते. जर त्यांना हे कठीण वाटत असेल तर त्यांना रेषा काढण्यास सांगा. 3 चौरस वापरून एक मोठा 9चा चौकोन काढणे त्यांच्यासाठी अवघड असू शकते. सुरुवातीला जेव्हा त्यांना 9 चौकोनांचा एक चौरस काढायचा असतो तेव्हा ते अशा प्रकारे काढू शकतात. त्यामुळे त्यांना संयमाने आणि हळूहळू शिकवा. नंतर 3 चौकोन मोजा आणि एक रेषा काढा. त्यांना 1, 2, 3 असे मोजू द्या. त्यांना अशा प्रकारे आणखी एक उभी रेषा काढू द्या. हे चौरस अशा प्रकारे जोडू द्या. जर मुले अशा प्रकारे काढत राहिली तर त्यांचा चांगला सराव होईल. आता जशी ही ओळ रिकामी आहे त्यांना तशी याची आवश्यकता पडेल. आपण याचा वापर नंतर करू, परंतु आता आपण हे मुलांना समजावून सांगणार नाही. आपल्याला याची गरज नंतरच्या टप्प्यात भासेल, म्हणून आपण आता हे रिकामे राहू देणार आहोत. हे बरोबर आहे. एकक, दशक, शतक. म्हणून ही एकके, दशके आणि शतके आहेत. आपल्याला जी संख्या लिहायची आहे ती 246 आहे. 246 मध्ये आपल्याकडे किती एकके आहेत? 6 एकके आहेत. बरोबर. 3, 4, 5, 6. आपण येथे कुठेही लिहू शकतो. आपल्याकडे किती दशके आहेत? 4 दशके आहेत. कृपया हे लक्षात ठेवा की या दशकांच्या घरात आपल्याला 10 लिहायचे आहे. याचा अर्थ एका डब्यात तेथे 10 आहेत. एका डब्यात तेथे 10 एकक आहेत. ठीक आहे. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक. 246 मध्ये दशकांच्या स्थानी तेथे 4 दशके आहेत. तेथे किती शतके आहेत? 2 शतके आहेत. एक शतक, दुसरे शतक. कधी-कधी मुले शतकांच्या जागी 1 लिहू शकतात. जरीही शतकाची जागा असली तरीही असे लिहिणे चुकीचे आहे. प्रतिनिधित्वाच्या रूपात 1 हे एककाच्या स्थानी, 10 हे दशकाच्या स्थानी आणि 100 हे शतकाच्या स्थानी लिहावे लागते. येथे 6 एकके आहेत. दशकाच्या स्थानी 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक आहेत. मी त्यांना 40 असे लिहिणार नाही, तर मी ते 4 असे लिहीन. अशा प्रकारे हे लिहिल्या जाते. 1 शतक, 2 शतक, 2 असे लिहीन. वर्गामध्ये जेव्हा हे सारणीच्या रूपात लिहिले जाते, आपण याला सारणीच्या रूपात लिहितो. एकक आहे, दशक आहे आणि हे शतक आहे. एककाच्या स्थानी आपल्याकडे 6 आहे, दशकाच्या स्थानी 4 आहे आणि शतकाच्या स्थानी 2 आहे. आपण याला 246 असे म्हणतो. संख्या आणि त्याचे परिमाण यांची जोडणी आपण केली आहे. संख्या आणि त्याच्या परिमाणाचे संघटन करायचे आहे. आता आपण परिमाण आणि संख्यांचे संघटन याबद्दल शिकूया. तुम्ही त्यांना परिमाण द्या आणि त्यांना विचारा की ही संख्या काय आहे. हे कशा प्रकारे करायचे ते आता पाहू. मी हे खेळातील पैसे मुलांना देईन. मी त्यांना इतके पैसे देईन. त्यांना सांगेन की तुम्हाला या पैशाची मांडणी करायची आहे. तुमच्याकडे किती पैसे आहेत बरे? तुम्हाला त्यांची मांडणी इथे करून मला दाखवायचे आहे. मुले काय करतील मग? आपल्याकडे इथे 10 रुपये आहेत. कदाचित ते चुकीने त्या एककाच्या स्थानी ठेवतील, पण ते चुकीचे आहे. हे पहा, हे दशक आहेत, म्हणून त्यांना दशकाच्या स्थानी ठेवा. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक. सर्व दशके इथे ठेवा. नंतर हे काय आहे? हे 1000 आहे. आपण हे इथे ठेवू शकतो का? नाही. आपल्याला हे हजाराच्या स्थानी ठेवावे लागेल. किती हजार आहेत बरे? 1000, 2000, 3000, 4000. आपल्याकडे शतकाच्या स्थानी काही आहे का? नाही. दशकाच्या स्थानी आपल्याकडे 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक आहेत. हे आपण असे ठेवू. इथे आपल्याकडे 4000 आहेत. एकही
शतक नाही. इथे 5 दशके आहेत. येथे एकही एकक नाही. याचा अर्थ 4050 येथे आहेत. बरोबर? हे आपण अंकांमध्ये कसे लिहू शकतो? 4050 आपण कसे लिहितो? आता सुरुवातीला कदाचित मुले गोंधळलेली असू शकतात, म्हणून तुम्ही हे असेच ठेवून लिहू शकता. आपण हे इथे ठेवू. पदांचे स्थानिक मूल्य लिहायला विसरू नका. एकक, दशक, शतक आणि हजार. चौथीच्या मुलांसाठी ही क्रिया सुरू करण्याआधी तुम्ही त्यांना परत एकदा ती कथा सांगू शकता. त्यांना हे एकक काकांचे घर आहे, त्यात 9 खोल्या आहेत, प्रत्येक खोलीत एक जण राहू शकतो. हे दशक काकांचे घर आहे, 9 खोल्या आहेत, प्रत्येक खोलीत 10 जण राहू शकतात. शतकांच्या घरी 9 खोल्या आहेत आणि प्रत्येक खोलीत 100 जण राहू शकतात. हजाराच्या घरी 9 खोल्या आहेत, परंतु खूप मोठ्या खोल्या आहेत आणि म्हणून प्रत्येक खोलीत 1000 जण राहू शकतात. या सर्व गोष्टी आठवण करून द्या. त्याचप्रमाणे आता आपण हे लिहूया. हजाराच्या घरात किती आहेत? 4000. 100च्या घरात काय आहे? तिथे काहीच नाही. तिथे काहीच नाही म्हणून आपण तिथे काही लिहित नाही. दशकाच्या घरात किती आहेत? आपल्याकडे 5 दशके आहेत. एककाच्या स्थानी काहीही नाही. आता आपण सर्वांची बेरीज करूया. एककाचे स्थान रिकामे आहे म्हणून तेथे 0 लिहूया. येथे 5 दशके आहेत म्हणून 50 आहेत. शतकाचे स्थान रिकामे आहे म्हणून ते 0 आहे. हजाराच्या घरात 1000, 2000, 3000, 4000 आहेत म्हणून इथे 4 असे लिहूया. आता ही संख्या आपण स्थानिक मूल्य चटईवर कसे लिहूया? एककाच्या स्थानी काही नाही म्हणून आपण 0 लिहिले. दशकाच्या स्थानी 5 आहे. शतकाच्या स्थानी काही नाही म्हणून आपण 0 लिहिले आणि हजाराच्या स्थानी 4 आहे म्हणून आपण 4 लिहिले. आता याला कसे वाचावे? हे 4050 आहे. इथे एक मुद्दा लक्षात घ्या. जेव्हा मुलांना 10ची ओळख होते त्यांना आपण पुढील संख्या सांगू शकतो. 1 10ला 10 असे वाचणे, 2 10ला 20. म्हणजेच संख्या वगळून 10, 20, 30, 40 अशा प्रकारे त्यांना वाचता आले पाहिजे. जेव्हा आपण 5 दशके म्हणतो तेव्हा त्यांना ते 50 आहेत हे समजले पाहिजे. त्याचप्रकारे 6 दशके म्हणजे 60. 100त आपण ते 600, 700 त्याचप्रमाणे 900 पर्यंत मोजतो. हे आपल्याला माहीत आहे. त्यांना तोंडी संख्या शिकायला हव्यात. त्यांचा संबंध या संकल्पनांशी जोडता यायला हवा. आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या TLMमध्ये पाया 10च्या ठोकळ्यांमध्ये पिवळे घन, निळे दंडगोल, 100साठी हिरवी चकती आणि हजारांसाठी एक घन आहे. आपल्याकडे किटमध्ये असा फक्त एक घन आहे. तेथे 20 शतके आहेत म्हणजे 20 हिरव्या चकत्या आहेत. म्हणून या TLMचा वापर आपण 1999 या संख्येपर्यंत मोजण्यासाठी करू शकतो. त्याचप्रकारे आपल्याकडे खेळातील पैसे आहेत. परंतु आपल्याकडे फक्त हजार, शतक, दशक आणि एकक आहेत. म्हणजे 4 अंकी संख्या आपण लिहू शकतो. 9999 पर्यंत मोजू शकतो. आपण स्थानिक मूल्य चटई आणि खेळातील पैसे वापरून फक्त 9999 पर्यंत मोजणी करू शकतो. फक्त तेवढे. आता इयत्ता 5वी साठी 5 अंकी संख्यांची मोजणी शिकवली जाते. कशा प्रकारे आपण शिकवू शकतो, कोणती साधने वापरू शकतो ते पाहूया. 5 अंकी संख्यांची मोजणी करण्यासाठी
आपण अबॅकस स्टँड वापरतो. इथे पिवळा रंग एकके दाखवतात. निळा रंग दशके, म्हणून दशकाच्या जागी शतक दाखवण्यासाठी हिरवा रंग, हजार दाखवण्यासाठी लाल आणि 10,000 दाखवण्यासाठी पांढरा रंग वापरला जातो. हे वापरून आपण त्यांना अशा प्रकारे ठेवतो आणि मोजतो. आपण हे कशा प्रकारे करतो ते पाहू. आता एक संख्या, 5 अंकी संख्या 13,574. आपण ही संख्या लिहूया. 13,000मध्ये किती 10,000 आहेत? 1. 13,000मध्ये किती हजार आहेत? 3. 1,000, 2,000, 3,000. 574 यामध्ये किती शतके आहेत? 5 शतके. 1 शतक, 2 शतक, 3 शतक, 4 शतक आणि 5 शतक. 5 शतके, बरोबर. 13,574. आपण 7 दशके येथे ठेवली. येथे किती एकके आहेत? 4 एकके. आता येथे 1 10,000 आहे, 3,000 आहेत, म्हणजेच 13,574. आपण असे ठोस टप्प्यात केले आहे. आपण हे ठोस टप्प्यात पाहिले आहे. ही समान कृती आपण चौरस रेखांकित वहीमध्ये प्रतिनिधित्वाच्या रूपात कशा प्रकारे दाखवू शकतो हे पाहू. इथे किती 10,000 आहेत? आपण इथून किंवा तिथून लिहू शकतो. किती 10,000 आहेत? 1 10,000. किती हजार आहेत? येथे 3,000 आहेत. 1,000, 2,000, 3,000 आहेत. येथे किती शतके आहेत? 5 शतके. आणि किती दशके आहेत? 7 दशके. किती एकके आहेत? 4 एकके. आता 1 10,000, 3,000, येथे 5 शतके, 7 दशके आणि 4 एकके आहेत. म्हणून ही संख्या 13,574 होते. अशा प्रकारे हे आपण अमूर्त स्वरूपात लिहितो. आता जर मी एक दुसरी संख्या इथे ठेवली, तुम्ही ती मला वाचून दाखवाल का? आता मी काही रिंग्स अबॅकस स्टँडवर ठेवत आहे. मला हे माहिती नाही की त्या किती आहेत. चला तर मग पाहूया. हे 10,000चे स्थान आहे. 1 2 3 4 5 येथे आहेत, बरोबर. म्हणजे ते 50,000 आहे. येथे किती हजार आहेत? येथे काहीच नाही. आपल्याकडे 50,000 आहेत. येथे किती शतके आहेत? येथे शतके नाहीत. 1 दशक, 2 दशक. येथे किती एकके आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. आपण याचे कशा प्रकारे वाचन करतो? 50,000 28, बरोबर. आता आपण त्याची मांडणी कशा प्रकारे करू शकतो आपण पाहूया का? 1 2 3 4 5, बरोबर. 1 10,000, 2 10,000, 3 10,000, 4 10,000 आणि 5 10,000 इथे आहेत. हजार स्थानावर किती आहेत? तेथे काहीच नाही, बरोबर. म्हणून आपण इथे काहीही लिहू नये. शतकाच्या स्थानावर काहीच नाही, म्हणून आपण इथेही काहीही लिहू नये. दशकाच्या स्थानी 2 दशके आहेत. 1 दशक आणि 2 दशक. एककाच्या स्थानी 8 एकक आहेत, म्हणून 8 एकक. आता 10,000च्या स्थानी 1 10,000,
2 10,000, 3 10,000, 4 10,000 आणि 5 10,000. हजाराचे स्थान रिकामे आहे. शतकाचे स्थान देखील रिकामे आहे. दशकाच्या स्थानी 2 आहेत आणि एककाच्या स्थानी 8 आहेत. म्हणून ही संख्या 50,028 अशी आपण वाचतो. अशा प्रकारे आपण याला अमूर्त स्वरूपात लिहितो. मुले याचा सराव सारणीमध्ये लिहून सुद्धा करू शकतात. आता आपण फासे पाहू. हे विशेष फासे आहेत. येथे सुद्धा आपल्याकडे पिवळा, निळा, हिरवा, लाल आणि पांढरा रंग आहे. जर तुम्ही याकडे काळजीपूर्वक पाहिले तर तुम्हाला कळेल की हे सामान्य फास्यांसारखे नाही आहेत. सामान्य फास्यांमध्ये 1 ते 6 पर्यंतचे अंक असतात, पण जर तुम्ही इथे पाहिले तर इथे काहीही नाही, म्हणजेच ते 0 आहे. 1 2 3 4 आणि 5. 0 ते 5 पर्यंतची स्थाने या फास्यांवर आहेत. दुसऱ्या फास्यावर इथे 4 आहे आणि आणखी काहीच नाही, फक्त 0 आणि 4 आहेत. हे असे आहे कारण तुम्ही कोणत्याही प्रकारे फासे फेकले आणि आलेल्या संख्यांची बेरीज केली तर ती संख्या 9 पेक्षा मोठी होणार नाही. म्हणजेच प्रत्येक स्थानी आपण फक्त 0 ते 9 पर्यंतच्या संख्या लिहितो, बरोबर? स्थानिक मूल्य सारणीमध्ये सुद्धा आणि प्रतिनिधित्वाच्या अवस्थेत सुद्धा आपल्याकडे 9 खोल्या आहेत, बरोबर? त्याचप्रमाणे आपण जर 0 ते 9 हे एका जागी लिहिले तर हे सुद्धा 0 ते 9 मिळते. ही अशी प्रणाली आहे. हे फासे इतर TLM साधनांसारखे आहेत. येथे सुद्धा पिवळा रंग एकक स्थानासाठी वापरला आहे, निळा रंग दशक स्थानासाठी, हिरवा रंग शतक स्थानासाठी, लाल रंग 1000 स्थानासाठी आणि 10,000 स्थानासाठी पांढरा रंग वापरला आहे. हे अशा प्रकारे बनले आहे. उदाहरणार्थ 3ऱ्या वर्गाच्या मुलांसाठी किंवा 4थ्या वर्गाच्या मुलांसाठी हे एका खेळासारखे बनवूया. आता एक संख्या घ्या. त्यांनी ती पाहावी, वाचावी आणि लिहावी. ते फासे फेकतात. गटामध्ये एक जण सर्व पिवळे फासे वेगळे करतो. दुसरा जण सर्व निळे आणि हिरवे फासे वेगळे करतो. येथे किती एकके आहेत? 4 एकके, 0 आणि 4. येथे 5 दशके आहेत. येथे हिरव्या फास्यांमध्ये एकाकडे 4 आहेत आणि एकाकडे 2 आहेत. ते मिळून 6 शतक आहेत. येथे किती हजार आहेत? 4 आणि 4 8,000 आहेत. ते हे आपल्या वहीमध्ये कशा प्रकारे लिहू शकतात? आता एकके किती आहेत? एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान, हजार स्थान. किती एकके आहेत? 4. दशकाच्या स्थानी किती आहेत? 5. शतकाच्या स्थानी 6 आहेत आणि हजाराच्या स्थानी 8 आहेत. मुले याला 8,654 असे वाचतील. याचा वापर करून बेरीज, वजाबाकी या गणिती क्रिया मुले नंतर शिकतील. एक संख्या अशा प्रकारे घेतली जाऊ शकते आणि दुसरी संख्या दुसऱ्या प्रकारे घेता येते. महत्त्वाचे हे आहे की हे संख्या तयार करते. संख्या तयार करण्याची ही प्रणाली आहे. जर त्यांनी पांढरे फासे वापरले तर याचा वापर 10,000 पर्यंत केला जाऊ शकतो. इयत्ता दुसरीच्या मुलांसाठी फक्त 2 रंग वापरा. तिसरीच्या मुलांसाठी 3 रंग वापरा, कारण ते 3 अंकी संख्या शिकू शकतात. चौथीच्या मुलांसाठी पांढऱ्या रंगांचे फासे बाजूला ठेवा. लाल रंगापर्यंतचे फासे पुरेसे आहेत. अशा प्रकारे खेळाद्वारे मुले शिकू शकतात. आता आपण आणखी एक TLM पाहूया. 2543. ही संख्या विस्तारित करा आणि लिहा. हे अशा प्रकारचे पुस्तकांमध्ये दिले आहे, बरोबर?
यामुळे मुलांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो, कारण हे अमूर्त स्वरूपात आहे. ठोस रूपामध्ये हे कसे शिकायचे ते आपण पाहू. यासाठी आपण स्थानिक मूल्यपट्ट्यांचा वापर करतो. आता लाल ही हजारासाठी, हिरवी शतकासाठी, निळी दशकासाठी आणि पिवळी एककासाठी आहे. 2543 मिळवण्यासाठी मी यांची मांडणी अशा प्रकारे करत आहे, ठीक आहे? कारण मला एकक, दशक, शतक, हजार माहिती आहे. 2000, 500, 4 दशक, 3 एकक, म्हणून हे 2543 आहेत. जर मी यांची मांडणी अशा प्रकारे केली तर 2543 या संख्येमध्ये आपल्याकडे 2000 आहेत, 5 शतके आहेत, 4 दशके आणि 3 एकके आहेत. आपण वहीमध्ये हे कशा प्रकारे लिहू शकतो? 2543. यामध्ये आपल्याकडे 2000 आहेत, बरोबर? तेथे 5 शतके आहेत, 500, आणि 4 दशके म्हणजे 40 आणि 3 एकके आहेत. अशा प्रकारे आपण संख्येचा विस्तार करायला शिकवतो. म्हणजेच 2543, 2000. आता मी 500 लिहिणार आहे. येथे हजार स्थानी काहीही नाही, त्यामुळे जेव्हा आपण 500 लिहितो तेव्हा ते आपण शतकाच्या स्थानी लिहितो. येथे शतकाच्या स्थानी काही नाही. आपण दशक स्थानापासून 4 आणि 0 लिहितो. आपण 40 असे लिहितो आणि इथे 3 लिहितो. आपण हे सारख्याच पद्धतीने इथे लिहितो. जेव्हा आपण सर्वांची बेरीज करतो तेव्हा आपल्याला काय मिळते? 2543, बरोबर? या प्रकारे आपण हे असे लिहिले आहे. आता आपल्याकडे एक प्रश्न आहे. तो काय आहे? मी तुम्हाला आणखी एक संख्या दाखवते. 2350. मी त्यांना हे लिहिण्यास सांगेन. आता 2350 हे बरोबर आहे का? 2 हे हजार स्थानी आहे, 3 शतकाच्या स्थानी आहे, 5 दशकाच्या स्थानी आहे आणि आपण एककाचे स्थान दाखवले नाही, म्हणून आपण इथे एककाचे स्थान 0 वापरून दाखवायला हवे. आपल्याला ते दाखवावे लागेल. मग मुलांना हे स्पष्टपणे कळेल की एककाचे स्थान हे वेगळे आहे, दशक स्थान वेगळे आहे, शतक स्थान वेगळे आहे आणि हजाराचे स्थान देखील वेगळे आहे आणि म्हणून ते वेगवेगळ्या प्रकारे दर्शविले पाहिजे. त्यांना हे नंतर समजेल. आता हे 2350 आहे. इथे काहीही नाही, म्हणून हे 50 आहे. जर इथे 1 किंवा 2 असते तर ते 51 किंवा 52 झाले असते. आता आपण याला विस्तारित करून कसे लिहू शकतो? एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान आणि हजार स्थान. हजार स्थानी 2 आहे, शतक स्थानी 3 आहे, दशक स्थानी 5 आहे आणि एकक स्थानी 0 आहे. आता आपण याचा विस्तार करू. 2000 अधिक 300 अधिक 50. पण मी इथे थांबणार नाही आणि एककाचे स्थान सुद्धा लिहीन. अधिक 0. पुस्तकांमध्ये ते या प्रकारे लिहितात. किती हजार? 2000. म्हणजे 2 वेळेस 1000. 1000 आणि आणखी 1000 म्हणजे 2000. आणि किती शतके? येथे 3 शतके आहेत. जर मुलांना हे समजण्यासाठी कठीण वाटत असेल तर त्यांना हे परत दाखवा. 1 शतक, 2 शतक, 3 शतक. म्हणून आपण ते 3 वेळेस 100 असे लिहितो. आपल्याकडे शतकाच्या 3 चकत्या आहेत. आपल्याकडे
शतकाच्या 3 चकत्या आहेत आपण असे म्हणतो. आणि किती दशके आहेत? 5 दशके आहेत. जर मुले गोंधळलेली असतील तर त्यांना TLM परत दाखवा. आणि येथे किती एकके आहेत? येथे एकके नाहीत, म्हणून 0. कृपया येथे हा मुद्दा लक्षात घ्या. इयत्ता 4थी आणि 5वीच्या मुलांसाठी या प्रकारे संख्येचा विस्तार करणे अपेक्षित आहे. त्याच्या आधील वर्गामध्ये ते गुणाकार शिकले आहेत, त्यामुळे ती ही पद्धत समजू शकतात. म्हणून जर त्यांना हे चांगल्या प्रकारे माहिती असेल तर त्यांना आपण पुढचा टप्पा समजावून सांगू शकतो. कृपया हे पुन्हा एकदा लिहा. 2350. आता आणखी एक संख्या दाखवूया. 1032. तुम्ही यामध्ये माझी मदत करा. येथे हजाराच्या जागी काय आहे? 1032 मध्ये हजाराच्या जागी काय आहे? 1000. बरोबर. 1032 हे बरोबर आहे ना? नाही, हे 300 आहे. तेथे शतकाच्या जागी काहीही नाही. आता हे बरोबर आहे का? नाही, हे सुद्धा बरोबर नाही, कारण आपण शतकाच्या जागी काहीच दाखवले नाही. आपण ते दाखवले पाहिजे. 1032 शतकाच्या जागी काहीच नाही, म्हणून 1032 हे अशा प्रकारे दाखवले पाहिजे. चला तर मग याचा विस्तार करूया. 1000 अधिक 0 शतक अधिक 3 दशक अधिक 2 एकक. पूर्वीप्रमाणे मुलांना हे लिहिण्यास सांगा. त्यांना याचा वारंवार सराव करू द्या. एका मुलाने 1032 अशा प्रकारे दाखवले आहे. 1000च्या जागी तेथे 1 आहे. 1000 बरोबर. येथे शतकाच्या जागी काय आहे? 1032 मध्ये शतकाच्या जागी काहीच नाही, म्हणून तेथे 0 आहे. दशकाच्या जागी 3 आहे, म्हणजे 30. आपण ते असे दाखवले आहे. एककाच्या स्थानी 2 आहे, ते सुद्धा आपण दाखवले आहे. एकक आपण पिवळ्या रंगाने दाखवले आहे. दशकस्थान आपण निळ्या रंगाने दाखवले आहे, पण शतकाच्या जागी आपण हिरवी पट्टी ठेवली नाही. आता जरी तिथे 0 असले तरीही ते पण स्थान अस्तित्वात आहे. आपल्याला ते स्थान नक्कीच दाखवावे लागणार आहे. म्हणून सर्व स्थान दाखवल्यानंतर आपण मोजणी करावी. म्हणून 1000साठी लाल, म्हणून 1000साठी लाल, शतकस्थानासाठी हिरवा. जरी या हिरव्या पट्टीचे मूल्य 0 असले तरीही ती हिरवी पट्टी इथे दाखविणे गरजेचे आहे. आणि दशकस्थानासाठी निळी पट्टी. येथे आपण 3 वापरले आहेत आणि 2 एकके आपण पिवळ्या रंगाने दाखवले आहेत. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, जो आपण मुलांना स्पष्ट केला पाहिजे. येथे काय होते? जर आपण हे स्पष्ट नाही केले तर 1032ला काही मुले 132 असे लिहितील. जर त्यांनी ही चूक केली तर त्यांना परत एकदा समजावणे गरजेचे आहे. एकक, दशक आणि शतक. तुम्ही हे 1 शतकाच्या जागी लिहिलेले आहे, त्यामुळे ही संख्या 132 बनते. 1032 लिहिण्यासाठी तुम्हाला 1 हे हजाराच्या जागी लिहावे लागेल. त्यांना हे परत एकदा समजावून सांगा. एकके, दशके, शतके आणि हजार हे आधी त्यांना लिहायला सांगा आणि त्यानंतर त्यांना त्याखाली अंक लिहायला सांगा. जसे येथे 1000 आहे, 1 हे हजाराच्या खाली लिहिणे गरजेचे आहे. नंतर तेथे 32 आहे, तेथे शतकाच्या जागी काही नाही, म्हणून 0. तुम्ही 3 इथे लिहा आणि नंतर 2 एकके लिहा.
त्यांच्या चुका आपल्याला सुधारायला हव्यात. आता पुढील संकल्पना म्हणजे दार्शनिक मूल्य आणि स्थानिक मूल्य. आता मला आणखी एक संख्या द्या, 5460. बरोबर? हे काय आहे? 5. संख्या 5. ही 4 आहे, हे 6 आहे आणि हे 0 आहे. 5 या संख्येचे दार्शनिक मूल्य 5 आहे. 4चे दार्शनिक मूल्य 4 आहे. 6चे दार्शनिक मूल्य 6 आहे आणि 0चे दार्शनिक मूल्य 0 आहे. परंतु 6चे स्थानिक मूल्य या स्थानाचे एक मूल्य आहे. ते आपल्याला वाचायला हवे. तर मग 6चे स्थानिक मूल्य काय आहे? निळ्या पट्टीचे स्थानिक मूल्य 10 आहे. येथे 6 10 आहेत, म्हणून त्याचे स्थानिक मूल्य 60 आहे. याच प्रकारे 4चे स्थानिक मूल्य काय आहे? 400, म्हणून ते 400 आहे. याच प्रकारे 5000. 5चे स्थानिक मूल्य 1000 आहे, म्हणून ते 5000 आहेत. बरोबर? मी हे बाजूला ठेवेल आणि आणखी एक उदाहरण घेईन. आता या संख्येमध्ये 6चे दार्शनिक मूल्य काय आहे? 6 आहे. आपण जेव्हा इथे पाहतो तेव्हा आपल्याला दार्शनिक मूल्य दिसते. 5चे दार्शनिक मूल्य काय आहे? 5. 0चे दार्शनिक मूल्य 0 आहे आणि 4चे दार्शनिक मूल्य 4 आहे. 4, 5, 6, 0 यांचे स्थानिक मूल्य बदलले आहे. जर तुम्ही दोन्ही संख्या पाहाल तर संख्यांचे स्थानिक मूल्य वेगळे आहे. बरोबर? आता जर आपण या संख्येचा विस्तार केला तर आपल्याला काय मिळते? 4000, 0 शतके, 5 दशके म्हणजेच 50 आणि 6 एकके. आता 6चे स्थानिक मूल्य 6 आहे, कारण ते एकक स्थानी आहे, म्हणून 6. तुम्ही मला सांगा बरे की 5चे स्थानिक मूल्य काय आहे? ते 5 दशके आहेत. बरोबर? कारण हे निळ्या पट्टीने दाखवले आहे, म्हणून ते 10 आहे आणि 50 होतात. 0चे स्थानिक मूल्य काय आहे? 0 शतके, पण त्याचे मूल्य 0 आहे. परंतु आपण वाचत असताना ते 0 शतके आहेत, म्हणून ते 0च म्हणतो. जेव्हा तुम्ही कोणत्याही संख्येला 0ने गुणाकार करता तेव्हा उत्तर 0च असते, म्हणून या 0ची स्थानिक किंमत 0च आहे. आपण मुलांना हे अशा प्रकारे शिकवावे. 4चे स्थानिक मूल्य 4000 आहे, कारण त्यामध्ये 4 1000 आहेत. बरोबर? म्हणून ते 4000 आहे. मुलांना बरीच उदाहरणे सोडवण्यास देऊन आपण ही संकल्पना स्पष्ट करावी. आता इयत्ता 4थी आणि 5वीच्या वर्गातील मुलांसाठी संख्यात्मक प्रणालीमधली पुढील महत्त्वाचा विषय म्हणजे तुलना करणे. त्यांना 2 संख्या देऊन त्यांची तुलना करण्यास सांगणे. तुलना करण्यासाठी स्थानिक मूल्यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आता आपण 2 संख्या घेऊ. एक संख्या 239 आणि दुसरी म्हणजे 351. ठीक आहे? आता जर आपल्याला या 2 संख्यांची तुलना करावयाची असेल तर आपण काय करावे? पहिल्यांदा आपण TLMचा वापर करून त्यांना हे कसे करावे ते दाखवू शकतो. आता 239 साठी कोणतेही एक TLM घ्या. 239. 239. आपण हे स्थानिक मूल्य चटईवर दाखवू शकतो किंवा जर त्यांना स्थानिक मूल्य चटई कठीण वाटते तर ते अशा प्रकारे दाखवू शकतो. इथे 239 आहेत आणि आता 351 आहेत. 1 शतक, 2 शतक, 3 शतक.
350 म्हणजे 1, 2, 3, 4, 5 दशके. नंतर 1. आपण 2 अंकी संख्यांची तुलना केलेली आहे. आपण ती कशी केली? आपण त्यांना क्रमाक्रमाने मांडणी करून एकास एक जोडणी वापरली. येथे आपण ती पद्धत वापरणार नाही. त्यांना मोजणी कशी करायची हे माहीत असल्यामुळे आणि त्यांना लहान व मोठ्या संख्यांची ओळख असल्यामुळे ही संकल्पना आपण शिकवण्यासाठी वापरू शकतो. आता तुलना करत असताना आपण एकक स्थानापासून सुरुवात केली पाहिजे की दशक स्थानापासून केली पाहिजे? किंवा मग आपण शतक स्थानांची तुलना आधी करायला हवी का? आपल्याला माहीत आहे की मोठ्या संख्यांची तुलना पहिल्यांदा करावी लागते. आपण हे शिकले आहे. पण मुलांना हे माहीत नसते. आपल्याला त्याबद्दल त्यांना सांगावे लागेल. जेव्हा आपण मोठ्या संख्यांची तुलना करतो, 100 हे 10 पेक्षा मोठे आहे. बरोबर? म्हणून आपण पहिल्यांदा शतक स्थानांची तुलना करतो. या स्थानामध्ये जो अंक मोठा आहे ती संख्या मोठी आहे, ती संख्या अधिक आहे. येथे आपल्याकडे 2 शतके आणि येथे 3 शतके आहेत. 2 आणि 3 मध्ये कोणते मोठे आहे? 3 मोठे आहे. बरोबर? म्हणून 351 संख्या ही मोठी आहे. हीच गोष्ट आपण त्यांना वहीमध्ये शतके, दशके, एकके या प्रकारे करून दाखवू शकतो. तुम्ही त्यांना अशा प्रकारे लिहा आणि त्याखाली संख्या लिहा. 239 आणि 351. तुलना करताना आपण सर्वात मोठ्या स्थानिक मूल्यापासून सुरुवात करतो. 2 आणि 3 मध्ये 3 मोठे आहे. बरोबर? म्हणून ही संख्या मोठी आहे. 351 मोठे आहे. आता आपण आणखी एक उदाहरण घेऊ. मी 239 आणि 251 घेत आहे. ठीक आहे? आता या 2 संख्यांकडे पहा. मी यातील एक बाजूला ठेवते. आता आपण काय करावे? याआधी आपण हे शिकलो आहोत की तुलना करताना सर्वात अधिक मूल्याच्या स्थानापासून सुरुवात करावी. आपण ते आता करत आहोत. ही 2 शतके आहेत. आपल्याकडे 2 हा अंक दोन्ही संख्यांच्या शतकस्थानी आहे. शतकस्थाने समान आहेत म्हणून आपण पुढील स्थानाकडे वळूया. शतकस्थानी दोन्ही संख्या समान आहेत म्हणून आपण कोणती संख्या मोठी आहे याचा निर्णय घेऊ शकत नाही. ही संख्या की ही संख्या? आपल्याला हे माहिती नाही की कोणती संख्या मोठी आहे. म्हणून आपण पुढील स्थानिक मूल्यांची तुलना करतो. दशकांची तुलना करतो. येथे आपल्याकडे 5 दशके आहेत आणि येथे 3 दशके. 50 मोठे आहे की 30 मोठे आहे? 50 मोठे आहे. बरोबर? म्हणून ही संख्या मोठी आहे असा आपण निष्कर्ष काढतो. याच प्रकारे आपण हे वहीमध्ये लिहू शकतो. पहिली संख्या 239 आणि दुसरी संख्या 251. आता ही दोघे सारखी आहेत, त्यामुळे आपण कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून आपण 3 आणि 5 ची तुलना करतो. येथे 5 3 पेक्षा मोठे असल्यामुळे ही संख्या मोठी आहे. आता जेव्हा येथे 0 असतात तेव्हा आपण काय करतो? आपण हे पाहूया का? एक संख्या 4007 आणि दुसरी संख्या 3821 हा पाहूया. काही मुलांना या टप्प्यामध्ये माहिती असेल की त्यांना याची आणि याची तुलना करायची आहे, म्हणून ते त्याची तुलना करतात. फक्त पहिल्या अंकांची तुलना करा तेवढे पुरेसे आहे. बरोबर? त्यांना हे माहिती आहे. काही वेळा ते बरोबर असू शकतात, परंतु काही वेळा यामुळे संभ्रम निर्माण होऊ शकतो. तो कसा होतो हे मी तुम्हाला दाखवते. आता आपण सारणी बनवून 2 संख्यांची तुलना करू. एकके, दशके, शतके, हजार. पहिली संख्या 4007 आहे आणि दुसरी संख्या 3821 आहे. आता मुलांना हे माहिती आहे की शून्याचे मूल्य काहीही नसते, म्हणून त्यांना असे वाटू शकते की 4000 ही संख्या लहान आहे. ही एक शक्यता आहे.
अशी परिस्थिती येऊ नये म्हणून त्यांना स्थानिक मूल्य सारणीद्वारे शिकवणे महत्त्वाचे आहे. 4007ला अशा प्रकारे लिहा, त्यानंतर 3821 लिहा आणि त्यांना पुन्हा विचारा की आपण तुलना करायला कुठून सुरुवात करावी, सर्वात मोठ्या स्थानिक मूल्यापासून की एकक स्थानापासून. जेव्हा आपण त्यांना वारंवार सांगतो तेव्हा ते शिकतात. तुलना ही सर्वात अधिक स्थानिक मूल्य असलेल्या स्थानापासून करावी. आता येथे 4 मोठे आहे की 3 मोठे आहे? 4. बरोबर. म्हणून 4007 ही संख्या मोठी आहे हे आपल्याला म्हणता येईल. आता शिकवून देखील काही मुले सर्वात मोठ्या स्थानिक मूल्यापासून सुरुवात करण्याऐवजी एकक स्थानापासून तुलना करण्यास सुरुवात करतील. तुम्ही त्यांना कसे समजून सांगाल? मी TLM साधने वापरून त्यांना परत एकदा करून दाखवेल. TLM दाखविल्यानंतर त्यांना ते शिकवले जाऊ शकते किंवा चौकोनी रेखांकित वहीमध्ये 9 चौकोन यांचा एक चौरस काढून हे दाखवले जाऊ शकते. प्रतिनिधित्वाच्या अवस्थेत 9 घरे काढून या दोन्ही संख्या दाखवू शकतो. हे 4000 आहे, हे 3000 आहेत असे विस्तृतपणे विश्लेषण करून आपण त्यांना समजावून सांगू शकतो. आता आपल्यासाठी हा आणखी एक प्रश्न आहे. मुले या प्रश्नाचे उत्तर कशा प्रकारे देऊ शकतात ते सांगा बरे. 927 आणि 1205 कोणती संख्या मोठी आहे? यापूर्वी आपण पाहिले की काही मुले पहिल्या स्थानांची तुलना करतात, या दोघांची. येथे या संख्येमध्ये पहिला अंक 9 आहे. आणि 921 आणि यामध्ये हा 1 आहे. या दोघांपैकी कोणते मोठे आहे? 9 मोठे आहे की 1 मोठे आहे? 9 मोठे आहे. आता आपण काय करावे? मुले हे अशा प्रकारे करतात, बरोबर. म्हणजेच यामध्ये त्यांनी अंकांच्या स्थानिक मूल्यांना गृहीत धरले नाही. म्हणून अशा चुका टाळण्यासाठी आपण त्यांना स्थानिक मूल्य सारणी शिकवली आहे. त्यांना त्यामध्ये वारंवार लिहून सराव करण्यास सांगा. जेव्हा ते अशा प्रकारच्या चुका करतात तेव्हा एकके, दशके, शतके, हजार असे लिहून घ्या. 927 कसे लिहाल? 9 शतके, 9000 नाही, बरोबर. 9 शतके, 2 दशके आणि 7 एकके. 1000 इथे आपल्याकडे नाही. इथे 9 शतके, 2 दशके आणि 7 एकके आहेत. तिथे 1000, 2 शतके, दशकांच्या स्थानी येथे काहीही नाही आणि एककाच्या स्थानी 5 आहेत, 7 आहेत, बरोबर. आता आपण तुलना करूया. पहिले स्थान हजाराचे आहे, बरोबर. म्हणून इथे काहीही नसल्यामुळे 0 आहे. 0 मोठा आहे की 1 मोठा आहे? 1 मोठा आहे, बरोबर. म्हणून 1205 ही संख्या मोठी आहे. हे आपण त्यांना स्पष्ट करू शकतो. तिसऱ्या इयत्तेसाठी 3 अंकांच्या संख्यांची तुलना दिली जाते. चौथ्या इयत्तेसाठी 4 अंकी संख्यांची तुलना दिली जाते. आपण त्यांना असे प्रश्न वारंवार देतो. जर आपण त्यांना फक्त 4 अंकी संख्या तुलना करण्यास दिल्या तर आपल्याला त्यांच्या संकल्पनेतील गैरसमज कळणार नाहीत. म्हणून मूल्यमापनाच्या वेळी आपण त्यांना असे प्रश्न विचारायला हवेत. आपण त्यांना संकल्पना चांगल्या प्रकारे समजली की नाही हे जाणून घ्यायला हवे, बरोबर. आता कोणत्याही 2 संख्यांची तुलना करताना एक चिन्ह वापरले जाते. उदाहरणार्थ 45 आणि 23. या दोघांपैकी कोणती संख्या मोठी आहे? चला तर मग आपण हे समजून घेऊया. येथे 2 अंकी संख्या आहेत. म्हणून येथे 4 दशके आणि 2 दशके आहेत. कोणती मोठी आहे? 4 मोठे आहे. जेव्हा आपण त्यांना तुलना करण्यास सांगतो, जी संख्या मोठी असते त्या संख्येसाठी आपण हे चिन्ह वापरतो. हे स्पष्ट करण्यासाठी मी हे थोडे मोठे काढले आहे.
आता मुलांना हे कसे शिकवायचे? चिन्हे लिहिताना मुलांना ते कठीण वाटेल. कोणते मोठे आहे? हे की हे? ते कसे लिहावे? म्हणून आपण एक कथा तयार करतो. आपण बरेच विषय कथेद्वारे शिकवण्याचा आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहोत, बरोबर? तर मग ती कथा काय आहे? येथे एक मगर आहे. ती मगर खूप भुकेली आहे. खूपच भुकेलेली मगर आहे. तुम्ही तिला काही खायला देता. तुम्ही एका बाजूला खूप सारे पदार्थ ठेवता आणि दुसऱ्या बाजूला खूप थोडे. खूप भूक लागलेली मगर कोणती बाजू खाईल? जास्त असलेले पदार्थ की कमी असलेले पदार्थ? ती जास्त पदार्थ खाईल, बरोबर? आणि ते खाताना मगर कशी दिसेल? मगरीचे तोंड हे असे दिसेल, बरोबर? आता मगर जास्त ठेवलेल्या पदार्थांकडे जाते आणि खाते. जर ही बाजू अधिक असती तर ती या बाजूला गेली असती आणि तिने ते खाल्ले असते. या प्रकारे या कथेचे नाट्य रूपांतर करून तुम्ही ते समजावून सांगा. चित्रे काढा. 45 आणि 23 मध्ये कोणते मोठे आहे? 45, बरोबर? म्हणून भूक लागलेल्या मगरीचे हे तोंड इथे काढा. हे तिचे डोळे आहेत, हे तिचे दात आहेत. अशा प्रकारचे हे चित्र काढा. मगर मोठ्या संख्येकडे जाते आणि खाऊन टाकते. याच प्रकारे त्यांनासुद्धा वहीमध्ये चित्र आणि आकार काढण्याची संधी द्या. फक्त चिन्ह काढण्याऐवजी त्यांना डोळे आणि दात देखील काढण्यास सांगा. जेव्हा ते 4थ्या वर्गात जातील तेव्हा ते बाकी सगळे सोडून फक्त चिन्ह वापरतील. आता इथे आपण मुलांच्या काही चुका पाहिल्या. मला यामध्ये आणखी काही मुद्दे मांडायचे आहेत. पुस्तकांमध्ये आणि परीक्षांमध्ये क्रमांक आणि संख्या वाचन विचारले जाईल. उदाहरणार्थ 3052, 3052. प्रश्न असा असेल, अंकांमध्ये 3052 लिहा. काही मुले असे लिहितात 3000, 50, 2. आपण सर्वांनी हे पाहिले आहे, बरोबर? ते हे असे का लिहित आहेत? कारण त्यांना अद्याप स्थानिक मूल्यांची कल्पना समजली नाही. मग आपण काय करावे? परत एकदा स्थानिक मूल्य सारणी वापरून त्यांना आपण शिकवावे. आपण काय केले? 3000साठी आपण 3000 ठेवले, 50साठी आपण 50 ठेवले, 2 आपण असे ठेवले आहे, बरोबर? तेथे 3000 आहे, ठीक आहे. तेथे 5 दशके आहेत आणि 2 एकके आहेत. परंतु काहीतरी विसरले आहे. ते काय आहे? आपण शेकडो दर्शविलेले नाहीत. 3052 जेव्हा शतकस्थानाच्या मूल्याचा उल्लेख केला जात नाही तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की शतकस्थानी 0 आहे. ही आपल्याला हिरव्या पट्टीने दाखवावे लागेल. आता हे 3052 आहे, बरोबर? हे तुम्ही कशा प्रकारे लिहावे? हे चुकीचे आहेत. बरोबर उत्तर म्हणजे 3052 आहे. हे आपण त्यांना सांगावे. पुढच्या वेळी जेव्हा ते वाचतील तेव्हा कदाचित हे असे असणार नाही. त्यामुळे त्यांना हे या प्रकारे दाखवा. दशके, शतके आणि हजार त्यांना लिहून दाखवा. किती हजार आहेत? 50 म्हणजे काय? 5 दशके. 2 म्हणजे काय? 2 एकके. शतकस्थानी काय आहे? 0 आहे. म्हणून ते अशा प्रकारे लिहायला हवे. अशा प्रकारे शिकवा. 3052 साठी काही मुले काय करतील? ते 352 असे लिहितात. ते अशा प्रकारे लिहितात. त्यानंतर मग आपण काय करावे? आपण एकक, दशक, शतक
लिहावे आणि त्यांना संख्येचे वाचन करण्यास सांगावे. हे एकक आहे, हे दशक आहे, हे शतक आहे. हे कोणते स्थान आहे? शतकाच्या स्थानी तुम्ही काय लिहिले आहे? तुम्ही 3 लिहिले आहे. दशक स्थानी तुम्ही काय लिहिले आहे? 5. एककाच्या स्थानी 2 आहे. आता तुम्ही याचे वाचन करा. हे 352 आहे. मुलांना इथे काय विचारले होते? त्यांना 3000 विचारले होते. हे येथे हजार स्थानी काय आहे? त्यांनी ते लिहिले नाही, म्हणून तुम्ही परत अशा प्रकारे लिहा. त्याचे वाचन 352 असे केले जाते. त्यांना या प्रकारे समजावून सांगा. त्यामुळे मुलांना त्यांची चूक समजेल. या TLM साधनांचा वापर करून त्यांना आपली चूक सुधारण्याची संधी मिळते. त्याच प्रकारे खूप मोठी चूक कधीकधी आपण सुद्धा करतो. प्रतिनिधित्वाच्या टप्प्यात एकक, दशक, शतक आहेत. तुम्ही मला एक 3 अंकी संख्या द्या. 134. ठीक आहे. आता 134 मध्ये आपल्याकडे 4 एकक आहेत. 1 एकक, 2 एकक, 3 एकक, 4 एकक. दशकाच्या स्थानी आपल्याकडे 3 दशके आहेत. 1 दशक, 2 दशक, 3 दशक. हे चुकीचे आहे. याऐवजी येथे 1 10, 2 10, 3 10 असे लिहिले पाहिजे. आपण हे कथेद्वारे समजावून सांगितले होते. या खोल्यांमध्ये 10चे गट आहेत. आपण त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवले आहे. हे आपण मुलांना वारंवार लक्षात करून दिले पाहिजे आणि त्यांना लिहिण्यास सांगितले पाहिजे. याच प्रकारे शतकाच्या स्थानी 1 ऐवजी 100 लिहिले पाहिजे. हा मुद्दा नेहमी लक्षात ठेवावा. आता येथे आणखी एक प्रश्न घेऊया. हे एकक स्थान आहे, म्हणून 1 लिहूया. दशक स्थानी 10 लिहूया आणि शतक स्थानी 100 लिहूया. आता 134 साठी आपण हे अशा प्रकारे का लिहू शकत नाही? एकक स्थानी 4 आहेत, दशक स्थानी 3 आहेत आणि शतक स्थानी 1 आहे. आपणही या प्रकारे का लिहू शकत नाही? आपल्याला हे माहीत आहे की हे शतकाचे घर आहे. तिथे 1 आहे तर तिथे 100 आहेत. तर आपण इथे काय म्हणतो? इथे गुणाकार शिकवला जात नाही. ही गुणाकाराची संकल्पना नाही. आपण ठोसपासून प्रतिनिधित्वाच्या अवस्थेत आणि तिथून अमूर्त स्वरूपाकडे वळत आहोत. जेव्हा हे अशा प्रकारे लिहिले जाते तेव्हा ते पूर्णपणे अमूर्त आहे, बरोबर? आपण या संख्येची मांडणी येथे करू. 134. आपण त्याच संख्येचे प्रतिनिधित्व अशा प्रकारे करू. किती एकके आहेत? येथे 4 एकके आहेत. 10च्या गटामध्ये किती आहेत? येथे 10 आहेत, म्हणून आपण 10 लिहितो. 1 10, 2 10, 3 10 असे आपण लिहितो. 1 गुणिले 10 हे असे इथे दिले नाही. ती संकल्पना इथे शिकवायची नाही, कारण ही प्रतिनिधित्वाची अवस्था आहे. जरी आपण शतकाची चकती वापरली, जरी हे 1 गुणिले 100 आहे, तरीही आपण येथे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे यात 100 एकक आहेत. असे 100 एकक आहेत. अशा प्रकारे आपण दाखवतो. त्यामुळे आपण प्रतिनिधित्व अवस्थेत येथे 100 लिहिले आहे. म्हणून या प्रतिनिधित्वाच्या टप्प्यात आपण येथे 100 लिहितो. याच्या पुढील पायरीमध्ये 134 लिहितो. हे अमूर्त आहे. ही अमूर्त अवस्था आहे. ही संख्या वाचनाची शेवटची पायरी आहे. तरीही अमूर्त टप्प्यात पोचण्याआधी ठोसपासून ते प्रतिनिधित्वपर्यंत आणि नंतर अमूर्त अवस्थेपर्यंतची संकल्पना त्यांना स्पष्ट असली पाहिजे. आता मोठ्या संख्यांमध्ये म्हणजेच 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या आणि 4 अंकी संख्यांमध्ये वगळून मोजणी करणे व संख्यांचे नमुने याबद्दल शिकवले पाहिजे. वगळून मोजणी करताना काय होते? 10ची मोजणी करणे, 10, 20, 30, 40 याचा सराव करण्यास सांगावा. याच प्रकारे एखाद्या संख्येत 10 जोडले तर काय होते?
25मध्ये जेव्हा तुम्ही 10 जोडता तेव्हा ते 35 होतात. त्यात आणखी 10 जोडा, ते 45 होतात. म्हणजेच 5, 15, 25, 35 या प्रकारे वगळून केलेली मोजणी शिकवावी लागेल. हे वगळून म्हणजेच उडी मारण्यासारखे आहे. या वगळण्याचे मूल्य काय असते? मुलांनी ते शिकावे. 2 किंवा 3 वगळून केलेल्या मोजणीची उदाहरणे पाहिल्यानंतर ते पुढील येणाऱ्या अशा प्रकारच्या मोजणी शिकतील. वगळण्याचे मूल्य 5 असू शकते किंवा 100 असू शकते किंवा 20 किंवा 50 असू शकते. वेगवेगळ्या प्रकारे मुलांना हे करण्यास सांगा आणि त्यांना शिकवा. याच प्रकारे संख्यांच्या मोजणीचा आणखी एक प्रकार म्हणजे संख्यांचे नमुने. पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे संख्यांच्या नमुन्यांची शिकवण विस्तारपणे आपण देऊ शकतो. ठीक आहे. इथे एक मुद्दा लक्षात घ्या. वगळून केलेल्या मोजणीमध्ये संख्यांमधला फरक हा समान असतो. समान अंतराने त्या संख्या वगळलेल्या असतात. परंतु संख्यांच्या नमुन्यांमध्ये 2 संख्यांमधला फरक वेगळा असू शकतो. कृपया हे लक्षात घ्या. आता येथे एक उदाहरण आहे. 10, 20, 30, 40. पुढे काय आहे असे आपण विचारू शकतो. म्हणजे पहिल्या 2 संख्यांमधील फरक 10 आहे, बरोबर? दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येतील फरक 10 आहे. म्हणजेच वगळलेल्या संख्या समान अंतरावर आहेत. म्हणून पुढील क्रमांक काय असेल? 40 अधिक 10 म्हणजेच 50 आहे. नंतर 50 अधिक 10 बरोबर 60. ही एक समान अंतराने केलेली वगळून केलेली मोजणी आहे, बरोबर? आता तुम्ही निरीक्षण करा. येथे पहा, हे वगळले जात आहे का? यामध्ये या क्रमाने 2 संख्यांतील फरक मोजा. 1 आणि 2 मधील फरक 1 आहे. काय फरक आहे? 1 आहे, बरोबर? 2 ते 4 मधील फरक 2 आहे. त्यामध्ये 2 पायऱ्या सोडल्या आहेत. त्याने 2 घरे सोडली आहेत. याच प्रकारे 4 ते 7 पर्यंत येथे 3 पायऱ्या वगळल्या आहेत. 7 ते 11 पर्यंत इथे काय होऊ शकते? आपण 3 पायऱ्या वगळून केलेली मोजणी पाहिली. 1, 2, 3 वगळलेले आहेत, म्हणून हे 4 असू शकते. यामुळेच 7 नंतर येथे 4 पायऱ्या वगळल्या आहेत. येथे 11 असू शकते, म्हणून हे 11 आहे. म्हणजे आपली मोजणी बरोबर आहे. आपण जे मोजले आहे ते बरोबर आहे. तर या अनुक्रमात पुढील 2 संख्या काय आहेत हे वगळा. त्यात किती फरक असावा? तो 5 असावा, बरोबर? म्हणून संख्या 16 आहे. पुढील संख्या काय असेल? वगळाचा फरक 6 आहे, म्हणून ते 22 होईल. म्हणून आपण त्यांना संख्या नमुने म्हणतो. सुरुवातीला मुलांना हे समजणे कठीण असेल. हा प्रश्न अमूर्त टप्प्याचा आहे. हे त्यांच्या बुद्धीला आव्हान आहे आणि हे मजेशीर सुद्धा आहे. हे बुद्धीला आव्हान म्हणून शिकवावे लागेल. या क्रियेत काहीतरी खास सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा. त्यांना प्रोत्साहन द्या. यात एक जादू आहे, चला ते सोडवू, असे सांगून त्यांना प्रेरित करा. अशा प्रकारे तुम्हाला त्यांना शिकवायचे आहे. ठीक आहे? आतापर्यंत आपण स्थानिक मूल्य आणि संख्या तपशीलवारपणे शिकलो. वर्गात विविध TLM वापरून
मुलांना उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्या आणि खेळाद्वारे शिकवा.